आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवा आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया दानियल त्याचा 3रा अध्याय 28वं वचन. नबुकदनेस्सर म्हणाला, या आपण शद्रक मेशक अबेदनेगो यांच्या देवाचे स्तवन करूया, कारण त्याने आपल्या देवदूत पाठवला आणि ज्या आपल्या सेवकांनी त्याच्यावर भरोसा ठेवला आणि राजाची आज्ञा पलटवली आणि आपल्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा करू नये किंवा दुसऱ्या कोणाला नमन करू नये म्हणून आपली शरीरे अर्पिली, त्यांना त्याने सोडवले आहे. तर आज परमेश्वर आपल्याशी बोलत आहे की आपल्या परमेश्वराला सोडून कोणत्या पण देवाला आपण नमन नाही करायचं. आपण बायबलमध्ये बघू शकतो, दानियलच्या पुस्तकमध्ये जसं आपण बघतो की दानियलचे मित्र होते शद्रक मेशक अबेदनेगो. त्यावेळेच्या लोकांनी काय केलेलं, राजाने आज्ञा दिलेली की जेव्हा ते संगीत वाजवतील, जेव्हा ते जे पण संगीताचे वाद्य असतात ते वाजवतील, तेव्हा त्या लोकांनी काय करायचं, मूर्तीच्या समोर दंडवत करायचं. पण आपण बघतो की हे इस्रायली लोक आहे, परमेश्वराला ओळखणारे लोक आहे. परमेश्वराने आज्ञा दिलेली की मला सोडून कोणत्याच दुसऱ्या देवाला नमन नाही करायचं, स्तवन नाही करायचं. परमेश्वराने आज्ञा दिली आणि जेव्हा शद्रक मेशक अबेदनेगोने त्यांची आज्ञा पाळली नाही, राजाची आज्ञा, आणि त्या मूर्तीसमोर त्यांनी नमन केलं नाही, तेव्हा त्या राजाने त्यांना काय सांगितलं, भट्टीमध्ये त्यांना टाकायला सांगितलं. तर त्यांच्यासाठी त्यांनी 7 गुणा भट्टी पण काय केली, वाढवून दिली. तेव्हा राजा बोलतो की मी तुम्हाला शेवटचा चान्स देतोय, जर तुम्ही आता नमन करणार तर मी तुम्हाला सोडून देईल म्हणून. पण त्यांनी काय बोललं की आम्ही तुला नमन नाही करणार, ते असे बोलले. ते बोलले आमचा परमेश्वर सामर्थ्य आम्हाला सोडवण्यासाठी, जर त्याने आम्हाला सोडवले पण नाही तरी आम्ही त्या मूर्तीसमोर आम्ही नमन नाही करणार, कारण की आमचा परमेश्वर एकच आहे. आम्ही त्याच परमेश्वराचे, जीवित परमेश्वराची आराधना करणार. जेव्हा त्यांनी असं म्हटलं आणि त्यांना भट्टीमध्ये सुद्धा टाकण्यात गेलं, पण त्याला त्या आगीचा एक पण धक्कासुद्धा लागला नाही, कारण की त्यांनी परमेश्वरावर विश्वास केला आणि परमेश्वरांनी त्यांना वाचवलं. आणि त्या राजाने सुद्धा पाहिलं की परमेश्वराचा पुत्र त्याला दिसला त्या भट्टीमध्ये, तो त्यांच्या बरोबर होता म्हणून. तेव्हा तो म्हटला की चला आपण त्या देवाला काय करूया, स्तवन करूया की या लोकांनी माझी आज्ञासुद्धा पाळली नाही, कारण की ते चुकीचं होतं. परमेश्वराने सांगितलेलं की कोणती मूर्ती बनवायची नाही, त्याच्यासमोर पूजायचं नाही, कारण की ते फक्त एक काय म्हणता आपण मातीने बनवलेले आहे, एक हाताने बनवलेली गोष्ट आहे. ते देव कसं काय असू शकतं. देवाने आपल्याला बनवलंय म्हणून आपण त्याची आराधना केली पाहिजे. खूप साऱ्या परिस्थिती येतील, जसे शद्रक मेशक अबेदनेगोच्या जीवनात आलं की त्यांचा विश्वास आहे ना तो परखला गेला, तसाच आपल्या जीवनामध्ये पण विश्वास परखला जाईल. पण आपल्याला त्या देवाची आराधना करायची, कारण की तोच जीवित परमेश्वर आहे, त्याच्याशिवाय कोणच परमेश्वर नाही. चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, तुझ्या या वचनासाठी आम्ही धन्यवाद देतो राजा. जो तुझ्यावर विश्वास करतो तो कधी लज्जित होत नाही परमेश्वर, म्हणून आम्ही तुला धन्यवाद करतो राजा. जसं तुने शद्रक मेशक अबेदनेगोच्या विश्वासाला तुने मान ठेवला राजा, त्यांना वाचवलं परमेश्वरा, कारण की त्याने तुझी आज्ञा पाळली परमेश्वरा. तसंच परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये पण अनेक परिस्थिती येतील राजा, पण त्या परिस्थितीमध्ये पण तुझ्या नावाला गौरव करायसाठी परमेश्वर दया अनुग्रह कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.